नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहणार होतो 1 सप्टेंबर रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर मान्सूनची जी अक्षरेषा आहे ती गुजरातच्या उत्तर भागापासून म्हणजे राजस्थान दक्षिण भाग, याचबरोबर मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाड्याचा सीमावर्ती भाग, याचबरोबर तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरापर्यंत अशी विखुरलेली स्वरूपात सध्या पाहायला मिळत आहे. याचबरोबर अरबी समुद्रात जे सायक्लोन स्टॉर्म तयार झाला आहे तो सायक्लोन स्टॉर्म आता अजून पश्चिमेला सरकला आहे. या सायक्लोन स्टॉर्मचा जो प्रभाव होता गुजरातमध्ये, याचा प्रभाव मात्र आता कमी झाला आहे. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसानंतर गुजरातला परत एकदा पावसाचा धोका असण्याची शक्यता आहे. कारण की बंगालच्या उपसागरात जे डिप्रेशन तयार आहे ते आता आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागाला, या भागाला सध्या स्थित आहे. हे जो डिप्रेशन असेल हे डिप्रेशन विदर्भ, याचबरोबर मध्य प्रदेश, तसेच राजस्थानचा दक्षिण भाग आणि परत गुजरात या भागामध्ये सरकण्याची दाट शक्यता, म्हणजे फोरकास्ट त्या पद्धतीने आहे. त्यामुळे गुजरातला परत एकदा पावसाचा तडाखा आपल्याला पाहायला मिळणार. याचबरोबर महाराष्ट्रातील बहुतांश जे जिल्हे असतील म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ या जिल्ह्यांनाही रेड अलर्ट येण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये येणारा 24 तास म्हणजे आज रात्रीपासून ते उद्या रात्रीपर्यंत जर विचार केला तर यवतमाळ, चंद्रपूरचा जो मध्यवर्ती भाग असेल, पंढरकवडा, मोरेगाव, वणी, राळेगाव, याचबरोबर चंद्रपूरचा भद्रावती, वरोरा, चंद्रपूर या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर चंद्रपूर संपूर्ण जिल्हा, गडचिरोली संपूर्ण जिल्हा, भंडारा, गोंदिया, याचबरोबर नागपूर, वर्धाचा जो दक्षिण भाग असेल, देवकी, सेलू, चंद्रपूर, हिंगणघाट आणि यवतमाळचा जो पूर्वेकडील भाग, मध्यवर्ती भाग असेल, यवतमाळ, कळंब, आबुळगाव या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर यवतमाळचा जो पूर्वेकडील भाग असेल, पश्चिमेल भाग असेल, पुसद, महागाव, दिग्रज, द्वारका, नेर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर वर्धाचा उत्तरेकडील भाग असेल, आष्टी, कारंजा, आर्वी, सेलू व वर्धा या भागामध्येही मध्यम काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच अमरावतीचा जर विचार केला तर अमरावतीचा भातुकली, अमरावती, तिवसा, दर्यापूर, अंजनगाव, खुर्जी, चंद्रबाजार, मोर्शी हा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्येही जोरदार सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच धरणी आणि चिखलदरा, याचबरोबर जो अमरावतीचा दक्षिण भाग असेल, चांदूर, रेल्वे आणि नंदरगाव या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. या भागाचा विचार केला तर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा या भागामध्ये शक्यतो करून ऑरेंज अलर्ट किंवा रेड अलर्ट येण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर अकोल्याचा विचार केला तर तेलाटा, अकोट, मूर्तिजापूर, अकोले, बार्शीटाकळी हा जो भाग असेल या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर वाशिम जिल्ह्याने मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. याच्यामध्ये मनोरा असेल, कारंजा असेल, याचबरोबर मांगपेरूळ, मालेगाव, रिसोट, वाशिम या भागामध्ये शक्यतो करून ड्राय वेदर राहणार आहे. मात्र तुरळक स्वरूपाचा पाऊस त्याही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बुलढाण्याचा विचार जर केला तर मलकापूर, नंदुरा, जळगाव, जांभूळ, संग्रामपूर हा उत्तरेकडला जो भाग असेल या भागामध्येही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता. जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण व काही भागामध्ये तुरळक सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आपण मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यातील नांदेडचा उत्तरेकडील भाग, किनवट, भोकर, हदगाव, नांदेड, बिलोली हा भाग असेल या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार. या भागामध्येही लाईटनिंग, थंडरस्टॉर्म आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कंधार आणि मुदखेड, देवलू हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. हिंगोलीचा जो दक्षिण भाग असेल, बसमत आणि परभणीचा दक्षिण भाग, गंगाखेड आणि या भागामध्येही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता. जो उत्तरेकडील भाग असेल, हिंगोली, कळमनुरी, जिंतूर या भागामध्ये ढगाळ वातावरण तुरळक सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर जालनाचा विचार केला तर परतूर, अंबड या भागात ढगाळ वातावरण, तसेच छत्रपती संभाजीनगर असेल आणि भोकरदन असेल, जालनाचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर शक्यतो राहण्याची शक्यता आहे. मात्र 48 तासानंतर या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर बीडचा जर विचार केला तर बीडचा दक्षिण भाग असेल, पाटोदा, जामखेड, बीड, केज, अंबेजोगाई या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं. तुरळक सरी पाहायला मिळण्याची शक्यता. जो उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहणार आहे. लातूरचा जर विचार केला तर लातूरचा औसा, निलंगा दक्षिण भागामध्ये आणि धाराशिवचा जो संपूर्ण जिल्हा असेल म्हणजे उस्मानाबाद असेल, तुळजापूर, उमरगा या भागामध्ये ही मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता. त्याचबरोबर अहमदपूर, उदगीर, लातूर तसेच कळंब, भूम, पारंडा हा जो भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण तुरळक सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रात जो अहमदनगर असेल, याचबरोबर पुण्याचा जो जुन्नर, गौड, राजनगर आणि पुणे शहर या भागामध्ये ड्राय वेदर शक्यता राहणार. तसेच नगरचा पारनेर, श्रीगोंदा, कर्जत ढगाळ वातावरण राहू शकतं. याचबरोबर पुण्याचा जर विचार केला लोणावळा, खंडाळा, पौड, भोर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर इंदापूर असेल, दौंड, बारामती व या भागामध्येही मध्यम काही भागामध्ये 1 ते 2 ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे. याचबरोबर साताऱ्याचा विचार जर केला तर
साताऱ्यामधील शिरवळ, पलटण याचबरोबर वाई, महाबळेश्वर, मेढा, कराड, पाटण तसेच दहिवडी हा उत्तरेकडील भाग संपूर्ण असेल. या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच कराडचा पश्चिमेकडील भाग असेल, पूर्वेकडील भाग, वडूज आणि दहिवडी दक्षिण भाग तसेच कोरेगाव या भागाचा जर विचार जर केला, या भागामध्ये ही ढगाळ वातावरण होणार आहे. पावसाची शक्यता फार कमी आहे, मात्र तुरळक सरी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सांगली जिल्ह्याचा जर विचार जर केला तर सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत, मिरज, तासगाव, आटपाडी दक्षिण भाग असेल, खानापूर आणि विटाचा भाग काय असेल, याचबरोबर शिराळाचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये ही जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे व काही भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. तसेच वाळवा आणि खानापूर हा जो उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये मात्र पावसाचं प्रमाण कमी असेल, ढगाळ वातावरण त्या ठिकाणी राहू शकतं. याचबरोबर सोलापूरचा जर विचार केला तर सोलापूरचा संपूर्ण जिल्हा असेल, माळशिरस, माढा, करमाळा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जर कोल्हापूरचा जर विचार जर केला, कोल्हापुरातलं संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, कोल्हापूर, राधानगरी, कागल, बुदरगड, आजरा, गडिंग्लज या भागामध्ये ही मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण की जो डिप्रेशन आहे ते डिप्रेशन हळूहळू पुढे सरकेल, त्या पद्धतीचा पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिण भाग असेल, याचबरोबर कोकण दक्षिण भाग असेल या भागामध्ये पावसाचं प्रमाण असेल ते वाढण्याची शक्यता आहे. याचबरोबर आपण कोकणाचा जर विचार केला, कोकणातील सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा, रत्नागिरी संपूर्ण जिल्हा, रायगड संपूर्ण जिल्हा या तिन्ही जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कोकणाचा जो उत्तरेकडील भाग असेल म्हणजे पालघर, ठाणे, मुंबई शहर असेल या भागामध्ये क्वचित हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. जास्त पाऊस शक्यता नाही, मात्र त्या ठिकाणी ड्राय वेदर हे नक्की राहणार आहे. आपण खान्देचा विचार जर केला, खान्देशमध्ये सर्वाधिक पावसाची शक्यता आहे ती म्हणजे नंदुरबार आणि जळगावमध्ये. जळगावचा विचार केला तर आदलापूर, भुसावळ, जळगाव जामोद, एंडोळ, पारुंडा हा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा, याचबरोबर उत्तरेकडील येवला, चोपडा, रावेर तसेच अमळनेर, पाचोरा, जामनेर आणि चाळीसगाव या भागामध्ये जर विचार केला तर ढगाळ वातावरण राहू शकतं. पावसाचं प्रमाण हे कमी असेल, मग तुरळक ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. धुळ्याचा जर विचार केला, धुळ्यात साक्री असेल, शिंदखेडा, शिरपूर आणि धुळे या भागामध्ये ही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे. याचबरोबर नंदुरबारचा अक्कलबोवा, तळोजा, शहादा व बडगाव तसेच नंदुरबारचा जो उत्तरेकडील भाग असेल या भागामध्येही हलक्या मध्यम सरी व काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार जर केला, नाशिकमध्ये येवला, नंदगाव या भागामध्ये 1-2 ठिकाणी हलक्या सरी, तसेच संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता झाला तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेतरी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.